स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। नागरिकांनी एकमुखाने स्पष्ट मत व्यक्त करत जो उमेदवार विकासाची कामे करेल त्यालाच मतदान करणार असा थेट इशारा दिला आहे। या प्रभागात माजी नगरसेवक सचिन भोर यांच्या कार्यकाळात चांगल्या दर्जाचे रस्ते झाले असून त्या काळातच ठोस विकास कामे झाल्याचे नागरिकांनी सांगितले। तसेच कोरोना काळात संदीप नरहरी तांबे यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली। गेल्या 2 महिन्यांपासून अन्नधान्याचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचेही नागरिकांनी आवर्जून नमूद केले। मात्र त्यानंतर सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी कोणतेही ठोस विकास कामे केली नाहीत असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। याचबरोबर निवृत्ती इंगोले यांचे काम समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले, तर अपक्ष उमेदवार डॉक्टर चंचल साबळे यांनीही वेळोवेळी मदत केल्याचे नागरिकांनी सांगितले। या परिसरातील सर्वात मोठी समस्या रस्त्यावरील खड्डे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। माजी नगरसेवकांनी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असा आरोपही करण्यात आला। एकूणच विकासाचा अभाव आणि अपयशी नेतृत्वामुळे यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा ठाम निर्णय नागरिकांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये यावेळी विकास हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे। आपण काय सांगणार, आपल्याला कसा नगरसेवक हवा? नगरसेवक आता आपल्या इथे अशा काही समस्या आहेत का, रस्त्याला खड्डे पडलेले मोठमोठे अपघात घडत असतात तर रस्त्याची ना सुधारणा करणारा पाहिजे। तसे जे ह्या भागामध्ये ना रिटायरमेंट जास्त प्रमाणामध्ये राहतात तर त्यांच्यासाठी ना इथं नाना पार्क झालं, ज्येष्ठ नागरिकांसाठी जर काही सोयी झाल्या ते चांगल्या, ते अजूनपर्यंत ना झालेलं नाही आहे। तसे इथे साहित्यिक लोक पण राहतात आणि तर साहित्य लोकांसाठी ना ग्रंथालय वगैरे असं साहित्याची सोय निर्माण करावी साहित्यिक लोकांसाठी। अभ्यासिका निर्माण इथे विद्यार्थी लांब शाळेमध्ये जातात, रस्ते सर्वात प्रथम सुधारून येणार ते त्यांच्यासाठी अभ्यासिका वगैरे पण आहे ना केली पाहिजे असं नगरसेवक पाहिजे। त्या वेळ देणारा महत्त्वाचा नगरसेवक पाहिजे। काही नगरसेवक असे असतात काय ना, दुसरे त्यांचे बिझनेस असतात, त्यांच्याकडे जावं कधी तर बिझनेससाठी ते बाहेर गेलेले, दौऱ्यावर गेलेले असे कारणं देत असतात। परंतु आपण जर कधी काही प्रॉब्लेम आला त्यांनी वेळ दिला पाहिजे, असं एक असे नगरसेवक भेटले पाहिजे आपल्याला। नागरिकांसाठी वेळ देणारा असं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे मी नमूद करतो। या ठिकाणी आपण जर बघितलं कोणते उमेदवार उभे आपल्याला काय माहिती आहे का? हो, उमेदवार उभे त्याबद्दल माहिती आहे। इथे 5 ते 6 पक्षाचे उमेदवार उभे त्याबद्दल मला माहिती आहे। सगळ्या कोणी ना अपेक्षा ठेवतो मी का जो कोणी निवडून येईल, लोक ज्यांना पण निवडून देईल त्यांनी ना नागरिकांच्या किंवा मतदारांच्या ना अपेक्षा पूर्ण करावं असं मला वाटतं। आता आपण जर बघितलं या ठिकाणी अपक्ष म्हणून संदीप तांबे असो किंवा शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून निवृत्ती अण्णा इंगोले असो, परत अपक्ष म्हणून एक डॉक्टर चंचल साबळे असो, असे उमेदवार कसे वाटतात तुम्हाला? हे नाही, सर्व नावाजलेले उमेदवार आहे त्याच्यामध्ये रेसमध्ये नामांकित म्हटलं तुमचे तांबे, संजू नाना तांबे, निवृत्ती इंगोले, तुमचे मेदगे, अजून ते साबळे ते पण चांगले रसमध्ये, त्यांचे पती अविनाश शिंदे त्यांचं पण कार्य वार्डाला अनुभव आहे का, ते पण एक चांगले कार्यकर्ते। या सर्वांनी ना अपेक्षा पूर्ण करावा एवढीच मतदारांकडून अपेक्षा व्यक्त करतो। हा कुठला प्रभाग क्रमांक आहे? 26 प्रभाग क्रमांक 26 आहे, सातपूर आंबट चिंचोळे लिंक रोड। आपलं नाव? माझं नाव किरण पगारे। आतापर्यंत तुमच्या कोणी समस्या जाणून घेतलेल्या आहे का? कोणीच नाही जाणून आलेच नाही इथे। जेवढे नगरसेवक निवडून आले तोपर्यंत आता इथेपर्यंत कोणीच आलेलं नाही। आतापर्यंत नवीन चेहरा म्हणून तुमच्या काही मनात आहे का कोणी? नाही, आता एवढ्यात तर नाही, पण जे नगरसेवक आतापर्यंत निवडून आले ते परत आमच्या एरियात आले पण नाही। गटारी कशाचे पॅक होता ते सुद्धा बघायला येत नाही। या परिसरात सामाजिक कार्यकर्ते अपक्ष म्हणून संदीप तांबे आहे, यांनी कामं केली का? हो, त्यांनी काम केले। जोपर्यंत आमच्या एरियात ते आहे ते लक्ष देतात इथे ते। सचिन भोरे रोड बनावे, सचिन भोरने पण हे रोड बनवून दिलेले आणि आता एवढ्यात संजू तांबे पण लक्ष देत आहे एवढ्या एरियामध्ये। बाकी कोणीच येत नाही इकडे लक्ष द्यायला। जगामध्ये कोरोना महामारी होती, या महामारीमध्ये आपल्याकडं कोण आलं काय सांगाल? आज म्हणजे बघायला गेलं तर कोरोनामध्ये माझे स्वतःचे मिस्टर वारलेले, पण एक नगरसेवक सुद्धा आला नाही विचारायला का तुमचं काय चालू आहे, काय नाही, कोणी बघितलं सुद्धा नाही आमच्याकडे।
का आमचं समस्या त्यांनी निवडून मानून घेतलं आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काय, कोणीच नाही आलं आम्हाला विचारायला. आपण जर हा परिसर बघितलेला आहे, मागील नगरसेवकांनी ह्या ठिकाणी रस्ते, लाईट, पाणी कामं केली का? हो, सचिन भोर निवडून आले, त्यांनी काम केलेलं. वही रोड रोड काय नाव तुमचं? सुरेखा भटू पाटील. काय सांगाल? काय केलं? सीमा राजेंद्र वाघ, हा कुठला परिसर आहे हा? जाधव संकुल, आंबर्डिंग रोड, पाटील पार्क, कृष्णा मंदिरात. तुमच्या मनातला नगरसेवक कसा असावा, काय सांगाल? आमच्या मनातला नगरसेवक असा असा आमच्या एरियात यायला पाहिजे, महिन्यातून 2 महिन्यातून चक्कर मारायला पाहिजे, आम्हाला विचारायला पाहिजे. आम्हाला काही त्यांच्याकडून पैशांची कशाची अपेक्षा नाही, कशाचीच नाही. त्यांनी फक्त येऊन आम्हाला विचारायला पाहिजे काय चाललं काय नाही. या परिसरात जर बघितलं, तरुण मुलांचा मोठा परिसर दिसतो हा. हो, तरुण मुलांना रोजगार म्हणून काय सांगाल तुम्ही? रोजगार म्हणून म्हणजे आम्हाला तरुण मुलांचाच त्रास आहे. इथं कामं करते नाही पोरं, इथं खेळता कुदता, दादागिरी करता. त्या गोष्टी काही आम्हाला आवडत नाही. आता कोणीही नगरसेवक येऊ, पण या गोष्टीवर बंदी घालायला पाहिजे त्यांनी. मग तुमच्या मनातला कोण आहे असा चांगला, काय सांगाल? आता आम्हाला सचिन बोरनी पण कामं केले, संदीप तांबे तर बिचारे ते निवडून पण आलेले नाही. त्यांना तर सांगायला गेलो तर ते प्रत्येक गोष्टीला येऊन उभे राहतात, प्रत्येक गोष्टीचे कामं करतात. ते कोरोना महामारी होती, तेव्हा मी आपल्याला इथे कोणी, नव्हती, तेव्हा मी इथे आलेली राहिली. तुम्हाला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे का? पिण्याच्या पाण्याचं पाणी तर पार 1 वाजता येतं. आम्हाला सकाळी पाहिजे ते पाणी. सकाळी 5ला बी सोडलं, 3 तास बी सोडलं तरी चालेल. ते दिवसभर सोडून देता, बारीक सोडता. या ठिकाणी आपल्याला तरुण मुलांसाठी, लहान लहान मुलं आहे त्यांच्यासाठी काही ग्राउंड पाहिजे का, काय सांगाल? ग्राउंड आहे एवढा असला तरी चांगलं, पण त्याला काही सुविधा करायला पाहिजे, गट्टे वगैरे तिथे थोडंसं बंधन घालायला पाहिजे. सगळ्यांना जे तिथं लहान मुलं खेळायच्या ऐवजी मोठेच मुलं खेळतात, तुकार मुलं बसतात. मग तिथं महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात का? नाही का, 2 महिन्यातून 4 महिन्यातून येतात ते, पण काही येत नाही. रोड झाडायला तर कोणी येतच नाही. नगरपालिकेच्या आता रोड झाडायला दिले द्यायचेत माणसं, पण कधीच माणूस आलेला नाही अजून रोड झाडायला. याबद्दल काय सांगणार? त्याबद्दल बी चांगलं त्यांनी कामधंदा द्यायला पाहिजे, सर्व काही गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजे. मग तुमच्या मनातला नगरसेवक कोण राहील, काय सांगाल? तर कोणी असं आपल्याला काय, कोणी येऊ, विकास करणारा पण पाहिजे. विकास करणारा पाहिजे, दुसरं काय. या ठिकाणी लहान मुलांना खेळायला गार्डन वगैरे मोठं ग्राउंड आहे का? हेच गार्डन आहे एवढं मोठं. मग या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करायला येतात का? येतेच, काही दिवसांनी येते, काही दिवस तसंच राहते. साफसफाई पाहिजे, चांगलं पाहिजे, स्वच्छता. काय नाव तुमचं? नंदू रामा खाडे. परमेश्वर मल्लाह मिलिया। क्या कहना चाहेंगे इस मैं बार? कहने जा रहा हूँ, ये पानी पूरा सब पर गटर के सिंक पर बहता है। यहाँ मेरे को 1.5 ढापा चम्मच चाहिए। पूरा पानी जितना भी सचिन वर्गर बनाए हैं, उधर तक पानी मेरे दार पर आता है। अभी बीच में बारिश चालू थी, बारिश के मौसम में आपके घर में पानी आया था क्या? तो नहीं, ये हर में से ये पानी आता है हमको। यहाँ 1 ढापा चाहिए, ये सुधर बनाए हैं ना, वैसे 1 चम्मच चाहिए। यहाँ चाहिए 1 चम्मच, 2 चम्मच चाहिए। जैसे मोबाइल लोटा धोती है, कुछ बर्तन घरती है, तो सब मेरा दार पर हमेशा पानी आता है। मेरे को ये तकलीफ है। आपके यहाँ से कौन अच्छा नगर सेवक आना चाहिए, क्या कहेंगे? अभी तो सब अच्छे में किसको बुरा बनाओ। नहीं, अच्छे सब है, लेकिन विकास होना चाहिए। हाँ, विकास के बारे में क्या कहेंगे? ये सचिन हो रहा है तो ये रोड बनाए, गटर का लाइन बाहर निकाले, और तो कोई नहीं आया। आई संजू तांबे अभी है, बोलने जाओ तो अपना आदमी भेज करके साफ करवा देते हैं बस। लेकिन वो तो नगर सेवक भी नहीं है, फिर भी करते हैं। करते हैं। जे लोक गेले त्यांचं काम करतात ते. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडाव, अंबड.